नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली आणि पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये भाजपला शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नेत्यांच्या विरोधात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आता भाजपने ईडीचा वापर सुरू केलाय आणि महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचलंय असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती आणि भाजपचे काही नेते सतत ईडी कार्यालयात जाऊन सरकार विरोधात कागदपत्र गोळा करत असतात. 10 वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराची ईडीला आत्ताच कशी आठवण आली असे अनेक प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात काय तर प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, त्यानंतर एकनाथ खडसे आणि आता वर्षा राऊत पुन्हा एकदा ईडीची नोटीस आणि पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उठायला लागलेली आहे. याच सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची. हे आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यामध्ये काय तथ्य, कोणाचं सत्य मानायचं, याच सगळ्याचा आपल्याला धांडोळा घ्यायचा आहे आणि त्याच चर्चेसाठी आज सहभागी होतात. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे या चर्चेत सहभागी होत आहेत. पुण्याहून आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी सुद्धा असतील. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आहेत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी सुरुवातीला जाईन नीलम गोऱ्हे यांच्याकडे. नीलमताई, आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सगळे त्यांनी आरोप जे आतापर्यंत होत होते त्याला एक प्रकारे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच वेळेला त्यांनी भाजपवर सुद्धा गंभीर आरोप केलेली आहेत. शिवसेनेची यापुढची रणनीती नेमकी काय असेल? मुळामध्ये पक्षाची रणनीती म्हटलं तर यावरती प्रताप सरनाईकांना आलेली असेल किंवा कोणाला आलेली असेल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे की ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये बरोबर होतो, त्यावेळेला सुद्धा माननीय शरदराव पवार यांना ईडीची नोटीस आली होती आणि त्यावेळेला त्यांनी जाण्याची भूमिका घेतली. तरी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारने अगदी या सगळ्या चौकशांचं हेच टायमिंग का होतं, हा एक पहिला प्रश्न त्यावेळेलाही निवडणुकीच्या आधीचा होतं. आता सरळ स्पष्ट दिसतं आहे की काही चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत म्हणून ईडीची नोटीस आली असं समजा काही लोकांनी दावा केलेला आहे. भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे. परंतु एकही नोटीसला येणारा ज्याला दिली जाते तो माणूस कोणीही भाजप असणाऱ्या अगदी व्यवस्थित आहे, ईडीच्या रडारवर नाही. आणि बाकीचं ज्या क्षणी हे सगळे योगायोग कसे म्हणता येतील, म्हणजे अन्वय नाईकच्या आत्महत्येची चौकशी करा म्हटल्यानंतर काही महिन्यात प्रताप सरनाईकांना नोटीस येते. त्याच्यानंतर 10 वर्षापूर्वीचे जुने जे व्यवहार आहेत त्याच्यावरती आता ईडी संजय राऊत यांना नोटीस पाठवतं. आणि म्हणून एक असं वाटतं की वाटणं म्हणण्यापेक्षा ते पुढच्या काळात सिद्धच होणार आहे सगळं जे आहे ते. पण एक सरळ हा एक राजकीय दबाव आणण्याचा प्रकार दिसतो आहे. दुसरं, ईडी हा शेवटी केंद्र सरकारशी संबंधित आहे. कुठली चौकशी सरकारची असेल, राज्य सरकारची असेल किंवा केंद्र सरकारची असेल, त्या चौकशीला उत्तर देणं हे ज्याला नोटीस येते त्याला ते उत्तर देणं क्रमप्राप्त असतं. त्यांना कायद्याची मदत घेता येत असते आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही सामोरं जायला लागणार आहे ते जाणं हे आमचं कर्तव्य आहे. परंतु हा येतोय की हे सगळे फक्त योगायोग आहेत का, तर तसं नाही आहेत. दुसरा, मला अगदी एक महत्वाचा प्रश्न इथे मांडायचा आहे की कालपासून येत आहे वाहिन्यांवरून सगळ्या की ईडीची नोटीस संजय राऊतांना, ही माहिती स्वतः संजय राऊतांनी दिली आहे का ही माहिती आपल्याला ईडी कडून मिळाली? कशा पद्धतीने ईडी कडून येणारे नोटीस याच्याबद्दलच्या बातम्या वाहिन्यांना दिल्या जातात, त्या कोणाकडून दिल्या जात आहेत, हा तुम्ही विचार करण्याचा सुद्धा विषय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भाजपचे एक नेते किरीट सोमय्या पंजाब बँकेच्या संदर्भात पीएनबी बँक घोटाळ्याचा विषय आहे असं बोलत होते. प्रत्यक्षामध्ये HDILचा नंतर चर्चा होतीये किंवा त्याचा संदर्भ येतोय. म्हणजे थोडक्यात, आणि हीच बातमी जणू काय ऑथेंटिक आहे, हेच बातमी सत्य आहे अशा थाटात जी बातमी दिली जाते त्याला सरळ मीडिया ट्रायल असंच आपण म्हणू शकतो. हे निश्चित दिसत आहे आणि त्याच्यामुळे नंतर मग त्या केस म्हणून काही निघणार नाही हे सुद्धा उघड आम्हाला तरी असंच वाटतं. ठीक आहे, केशव उपाध्यांना बोलायचं असेल, मात्र मी महेश तपासेंची कमेंट घेऊन मग एकदम केशव उपाध्यांकडे जाईन. तपासेजी. नीलमताई जे म्हणाले एकदम योग्यच आहे. भारतीय जनता पार्टीने सुडाचं राजकारण महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांवर आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांवर केलेलं आहे. वास्तविक संजय राऊत साहेब हे भारतीय जनता पार्टीतनं म्हणजे शिवसेनेने विभक्त होणे आणि महाविकास आघाडी सरकार एक वेगळ्या विचाराचं सरकार निर्माण होणे ह्याच्यामध्ये संजय राऊतांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे.
त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या रूपाने संजय राऊतांना ते अडकवणार होतेच आणि अडकवलं हे अपेक्षाप्रमाणेच झालं. आता मला तर असंच वाटायला लागलं, कारण जो व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतो त्याच्या मागे अशा पद्धतीने शासकीय यंत्रणेचा ससेमिरा लावण्याचं जे काम चालू आहे हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला दिसतंय, हे मुंबईच्या मराठी माणसाला दिसतंय. आणि कोणीही सांगेल की अतिशय सुडाचं राजकारण, अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातून, दिल्लीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आता तुमची सत्ता येणार नाही हे निश्चित झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा गट, मग तुम्ही कुठेतरी वेगवेगळ्या बातम्या लावायचे, शरद पवार युपीचे अध्यक्ष होणार, मग ते काँग्रेस काय ना काय अशा पद्धतीने स्टोऱ्या क्रिएट करायच्या. आणि 10 वर्ष आधीची म्हणजे घरकुल कर्ज घेतल्याचं 10 वर्ष आधीची गोष्ट आजच का उद्भवली. आणि ईडी एवढी मोठी संस्था आहे, हजारो कोटीचा व्यवहार तपासणारी संस्था आहे, त्याच्यामध्ये 5-50 लाखचा व्यवहार ते शोधायला निघाले. हे कुठेतरी साधारणपणे सामान्य माणसाच्या मनामध्ये संशय निर्माण करणारं आहे. बरं, केशव उपाध्ये खूप गंभीर आरोप केलेले आहेत भाजपवरती, भाजपच्या नेत्यांवरती. इनफॅक्ट संजय राऊतांनी तर असं म्हटलं होतं की भाजपचे नेते हे ईडीच्या कार्यालयात जाऊन तिथून कागदपत्र मिळवतात. या सगळ्या आरोपांबद्दल काय सांगाल? असं आहे, मी संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स पण ऐकली आणि आत्ता माननीय नीलमताई आणि आमचे मित्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश राव यांचे मुद्दे मांडले ऐकले. महेश रावांचं पहिल्यांदा सुरुवात करतो. महेश राव सुडाचं राजकारण कशाला म्हणतात, तर आपल्या विरोधात बोलतो त्याला मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारायचं, त्याला सुडाचं राजकारण म्हणतात. आपल्या विरुद्ध काही पोस्ट करतो म्हणून त्या नेव्हीच्या ऑफिसरला नेऊन बेदम मारणं, याला सुडाचं राजकारण म्हणतात. आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्यांचं घरं तोडायची, याला सुडाचं राजकारण म्हणतात. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या सुडाच्या राजकारणाच्या व्याख्या स्पष्ट करून घ्या, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नीलमताई आपण खरं घटनात्मक पदावरती आहात, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्या गोष्टींची चांगली माहिती आहे, मी त्यात बोलायची भाष्य करायची गरज नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली, त्या घटनेतनं अनेक संस्था या ठिकाणी देशात आल्या आणि त्या संस्था स्वायत्तपणे आज काम करतायत. खरं म्हणजे CBIला पोपट म्हटलं होतं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये, ज्या UPA सरकार होतं. पण या कार्यकाळामध्ये खरं म्हणजे आजची पत्रकार परिषद जर वर्णन करायचं संजय राऊतांची, तर शुद्ध कांगावा, ह्याच्या पलीकडे त्या पत्रकार परिषदेला अर्थ नव्हता. काय मी सगळ्यांचा बाप आहे, माझ्याकडे 120 जणांची यादी आहे. प्रश्न असा आहे की 120 जणांची यादी तुमच्याकडे आहे तर ती तुम्ही नेऊन दिली पाहिजे ना. नुसती इथं पत्रकार परिषद गप्पा नसत मारायच्या. किंवा तुमचं काय मी सगळ्यांचा बाप आहे या विधानाला काय अर्थ आहे. तुम्ही कुणाचाही बाप असा त्यावर आम्हाला काही आक्षेप नाही, त्याबद्दल आमचं काही म्हणणं असू शकत नाही. पण तुम्हाला जर त्याबद्दल आक्षेप असेल तर त्याबद्दल न्यायालयात तुम्ही जाऊ शकता, त्याच्याबद्दल तुम्ही मांडणी करू शकता, तिथे दाद मागू शकता. पण आमच्या विरोधात जे असेल ते लगेच मात्र कांगावा, आम्हाला शहीद, सरकार पाडण्याचा डाव. आज काँग्रेसवाल्यांनी काय सांगितलं शिवसेनेबद्दल, आम्हाला हे सरकार त्यांच्या कर्माने पडणार आहे, आम्हाला त्याची गरज नाही. महेश राव म्हणाले काय मध्येच बातमी सोडायची. अहो, ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जर बातमी सोडली असेल तर राष्ट्रवादी नेत्यांनी ती बातमीवरती कोट दिला होता, बाईट दिला होता. शरद पवार UPचा अध्यक्ष होणार, कसं आवश्यक आहे, किती छान आहे, असा बाईट राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा मग जर कळत नाही असं म्हणायचं का आपण महेश राव तुम्हाला कुणाला की कुठल्या ही बातमी प्लॅन्टेड आहे आणि त्या बातमीवर बाईट देऊ नये, एवढं सुद्धा साधा राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळत नाही असं म्हणायचं का. त्यामुळे काही अंगाशी आलं की ते केंद्राचं, चांगलं झालं की आपलं, अशी दुटप्पी ढोंगी भूमिका ही सातत्याने राज्यातल्या सरकारकडून घेतली जाते. मला सांगा, मराठी माणसाचं एक मिनिट नम्रता, मराठी माणसाचं फार नाव घेतलं गेलं. मला सांगा, जर प्रताप सरनाईकांच्या ज्या 2 विंग अशा त्याला OC पण नाही गेल्या अनेक वर्षाचं म्हटलं जातं, आजपर्यंत त्याला OC मिळालं नाही, ती माणसं मराठी नाहीत का त्या बिल्डिंगमध्ये राहणारी. त्या मराठी माणसावर अन्यायाबद्दल शिवसेना कधी बोलणार आहे का हो, का राष्ट्रवादी कधी बोलणार आहे का हो. त्यामुळे मला असं म्हणजे ज्या बिल्डिंगला OC नाही त्याच्यामध्ये जर तुम्ही लोक मराठी माणसं राहतायत त्याच्याबद्दल शिवसेना गप्प बसणार. आता यात सुद्धा त्यांनी साधं पण ते जे काही पैसे आले असतील ते तुम्ही सांगा तिथे, त्याच्यामध्ये नोटीचा प्रश्न येतो कुठे याच्यामध्ये मराठी माणसं अमुक केलं, सरकार पाडण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला अशी काही गरज नाही, या सगळ्यामध्ये कांगावा करण्याचा काही अर्थ नाही. मुळात तुम्ही कबूलही करायला तयार नव्हतात, सकाळपर्यंत काही नोटीस आलीच नाही, इथपर्यंत चर्चा होती, मग तुम्ही 2 तासात बदलले कसे, हे सगळे प्रश्न आहेत. बरं, मुद्दा लक्षात आला. महेश तपासेंची एक क्विक कमेंट घेऊन मी अभय देशपांडे आणि विश्वंभर चौधरींकडे जाईन. तपासे. केशवजी, पवार साहेबांच्या UPA चेअरपर्सनच्या संदर्भामध्ये आम्ही पक्षाने व्यवस्थित आणि मीच तो खुलासा केला की असा कुठलाही प्रस्ताव नाही. ती दिल्लीच्या माध्यमातून कशी बातमी प्लांट झाली हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, दिल्लीच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियावाल्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर अजिबात भाष्य करू नका. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आज जो प्रकार झाला आणि सातत्याने जो प्रकार होत चालला, म्हणजे पवार साहेबांच्यावर ईडीची
नोटीस येणं, पवार साहेबांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका घेणं आणि तिकडनं परत ईडीने घुमजाव करणं आणि त्याच्यानंतरच बदललेलं महाराष्ट्राचं राजकारण, बरं. ह्याचं सिक्वेन्स आपण पाहिलं पाहिजे. ह्या सिक्वेन्सचं अनालिसिस एकच सांगतं की तुम्हाला तुमची सत्ता गेल्याचं अजून दुखणं तुमचं बरं झालेलं नाही आणि हे संबंध महाराष्ट्राने पूर्ण देशाने बघितलेले. बरं. आज युपीए, आज एनडीएतले तुमचे घटक पक्ष म्हणजे सुरुवात जरी शिवसेनेने केली असेल तर मागच्या लोकसभेच्या सत्रामध्ये शिरोमणी अकाली दल तुम्हाला सोडून गेला, काल राजस्थानचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष तुम्हाला सोडून गेला आणि बघाच उद्याच्या काही दिवसामध्ये अजून लोक बाहेर सोडून जातात ठीक की आहे. नाही. 303चा तुमचा आकडा आहे, मान्य आहे, पण तो कायम राहणार नाही. एक ना एक दिवस तुमच्या अहंकाराचा सूर्यास्त होणार आहे. ठीक आहे. अभय देशपांडे, आता महेश तपासेंनी जो शब्द वापरला सिक्वेन्स ऑफ ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा जर सिक्वेन्स आपण लक्षात घेतला तर कुठेतरी हा योगायोग वाटत नाहीये. ही एक ठरवून केलेली गोष्ट आहे का, षडयंत्र आहे का, अशी शंका घ्यायला जागा उरते असं साधारण ते म्हणत होते. आपलं काय रिडिंग या सगळ्याबद्दल? नाही, तपास यंत्रणा या स्वायत्त असतात हे आता एक मिथक आहे. म्हणजे ते काही आत्ताच बदललंय असं नाही. तर पिंजऱ्यातला पोपट जो होता तो युपीएच्या काळातला होता आणि युपीएचं सरकार गेल्यानंतर त्या पोपटाचा बाहेर येऊन गरुड झालाय असं समजायचं काही कारण नाही. फक्त त्याला मिरची देणारे किंवा तो त्याचं ज्यांचे हुकूम ऐकतो त्यांचा आवाज बदललाय. हिज मास्टर्स व्हॉइस या नावाने काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि त्या प्रकारचे काम करत असतात. बर. दुसरा प्रश्न असा आहे की एका तपास अधिकाऱ्यांनी मागे एक छान उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले की आमच्या समोर कुठलीही वाईट गोष्ट किंवा चुकीची गोष्ट येते त्यावेळेस आम्ही कोणाचाही मुलाहिजा न देता करता कारवाई करतो. फक्त आम्ही कोणत्या दिशेनं बघायचं हे मात्र काही वेळा सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे या स्वायत्त संस्था काम करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. प्रश्न दुसरा आहे की हा योगायोगाचं का कसं होतं की समजा 10 वर्षापूर्वीची एखादी केस अचानक येते, 10 वर्षात कधीही चौकशी नाही होत किंवा 4 वर्षापूर्वी खडसेंच्या संदर्भात काही आरोप होते, 4 चौकशा झाल्या होत्या, ईडीला त्यांची चौकशी करण्याची गरज नाही वाटली, परंतु अचानक ही गरज वाटली. अशा किंवा प्रताप सरनाईकांचं उदाहरण मगाशी नीलमताईंनी दिलं. अशी उदाहरणं जेव्हा वारंवार समोर यायला लागतात या संस्था एकाक्ष म्हणून काम करतात का अशी शंका येणं स्वाभाविक आहे. प्रश्न असा आहे की हे जे टायमिंग निवडलं जातं या टायमिंगमुळे प्रश्न येतात. म्हणजे हे काय आज घडतंय असं म्हणणार नाही, मी आरोप करणार नाही तो, परंतु म्हणजे मायावतींचं विश्वंभर चौधरींना विचारा, मायावतींचं ताज कॉरिडॉरचं प्रकरण सरकार त्या सत्तेच्या कोणत्या बाजूला आहेत त्याप्रमाणे तपासाची गती वाढायची आणि कमी व्हायची ही उदाहरणं पाहिलेली आहेत. पण जितक्या सरसकटपणे हे सगळे प्रकार होत आहेत त्यावरून राजकीय हस्तक्षेप वाढलाय हे मला वाटतं की अधोरेखित होत आणि ते मान्य करावं लागेल. बरं, केशव उपाध्यायांना काही बोलायचंय मात्र माझी ब्रेकची वेळ झालेली आहे. टायमिंगचा उल्लेख केला अभय देशपांडेंनी, त्या टायमिंगला धरूनच त्यांना प्रश्न असणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर विश्वंभर चौधरी सुद्धा सहभागी झालेले आहेत, त्यांच्याकडेही जायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा नवी ईडीची नोटीस, पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा, कोण खरं आहे कोण खोटं आहे याचा अर्थ आपण लावण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत केशव उपाध्ये आहेत. ब्रेकपूर्वी अभय देशपांडेंनी जो मुद्दा मांडलेला होता त्याविषयी त्यांना काही स्पष्टीकरण द्यायचं. केशव उपाध्ये. नाही, मला स्पष्टीकरण द्यायचं नाही कारण मी काही स्पष्टीकरण देण्याचे बसलेलो नाही. अभय देशपांडे ते ईडीला स्पष्टीकरण मागू शकतात. फक्त मला एकच गोष्ट अभय देशपांडेंची कळली नाही की पुढच्या वेळी जर एखादी घटनेचा एखाद्या संस्थेला त्याबद्दलचा माहिती घ्यायची असेल तर त्यांनी अभय देशपांडे त्यांनी विचारलं पाहिजे का, अभयराव हे टायमिंग बरोबर आहे का चूक आहे का, मग नोटीस द्यायची. असंच विचारून चौकशी करून मग टायमिंगचं हे करून त्यांनी कारवाई करायची का, त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर ज्या गोष्टी येत आहेत त्या पद्धतीने त्यांनी समोर जायचं. एक दुसरं असं संजय अभयराव माझं पूर्ण होऊ द्या. असं आहे. दुसरं असं की खरं म्हणजे संजय राऊत जणू काही आज बोलायला लागले तर लगेच त्यांना नोटीस दिली. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये आपण आहोत. पण तुमच्या माहितीसाठी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना सत्तेत होती तेव्हाही संजय राऊत याच पद्धतीची भाषा बोलत होते, याच पद्धती टीका करत होते. त्यामुळे ते काय आज नवीन करतात म्हणून सुद्धा राजकारण करायचं आणि म्हणून त्यांना नोटीस द्यायची असा विषय नाही त्याच्यामध्ये. त्या सगळ्या त्यांची भूमिका ती ठरलेली आहे. त्यांना जे सांगतात त्यांची पक्षाची भूमिका त्यानुसार ते मांडत असतात. राजकीय टीका टिप्पणी राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि आम्ही त्याचं उत्तर देतो. एक
दुसरं, एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. तिसरं, आता एका भूमिकेवर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि इथे बसलेले सगळेजण, विश्वंभर चौधरी सहित, की सगळेच त्यामध्ये मला असं वाटतं की त्या एकमत करतील की त्या ज्या पीएमसी बँकेबद्दलचा सगळा विषय सुरू आहे, त्या पीएमसी बँकेमध्ये बँक रिवाईव्ह झाली पाहिजे आणि जे कोणाचे पैसे बुडलेत त्या सगळ्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत. ही भूमिका राज्य सरकारने, राज्यमंत्री सतेज पाटील एक भूमिका मांडली होती की जे देणेकरी यांचे आहेत, मग ते वाधवांसारखे देणेकरी असतील, त्या देणेकऱ्यांनी सुद्धा देणेकरांची मालमत्ता विकून त्याचे पैसे परत दिले जातील, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. म्हणजे एक पीएमसी बँकेच्या खातेदारांना पैसे परत मिळाले पाहिजेत, अशी जर भूमिका असेल तर मग स्वाभाविकपणे पीएमसी बँकेत ज्यांनी कुणी गडबड केली त्यांचे पैसे वाया कुठे कुठे गेलेत याचा शोध घेण्याचा जर प्रकार जर समजा ईडीकडून सुरू असेल तर त्याच्यावरून त्रागा का करायचा, मग ते इतकं जुनं प्रकरण आजच का काढायचं. म्हणजे 10 वर्षापूर्वी एखादा खून एखाद्याने केला असेल, आपण दाखल करू, तर तो मात्र आज काढायचा नाही, माफ आहे. आज लक्षात आलं तो माफ आहे, काढायचा नाही का, तर 10 वर्षापूर्वीचा प्रश्न. 10 वर्ष काही अमुक नाहीये प्रश्न. ईडी त्यांच्या पद्धती तपास करते, त्याच्याबद्दलचा खुलासा आले कुठून पैसे आहे, समजा जर असतील नसतील तर त्यांनी तेही जाऊन सांगितलं. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. नीलम गोरेंनाही मुद्दा मांडायचा आहे. माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. केशव उपाध्याय, मी पुन्हा येईन आपल्याकडे. महेश तपासेंनाही मुद्दा मांडायचा, मात्र मी विश्वंभर चौधरींची कमेंट घेऊन या दोघांकडे जाईन. विश्वंभर चौधरीजी, असं आहे की आपल्याला सामान्य माणसाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर एक फार उघड गोष्ट आहे की आता राजकारणाला एकूण गँगवॉरचं स्वरूप आलेलं आहे आणि गँगवॉरच्या पद्धतीनेच राजकारण आता केलं जातं. हे पहिलं मुद्दा. खरा काय मुद्दा आहे की मुद्दा असा आहे की आपल्या ज्या संस्था आहेत, म्हणजे भारताच्या स्टेटच्या ज्या संस्था आहेत, ज्या आपल्या पगारावर, तुमच्या माझ्या पगारावर, म्हणजे करातून दिलेल्या पगारावर पोचल्या जातात, त्या कोणाचं मांडलिकत्व पत्करवत हा मुख्य प्रश्न आहे. सीबीआयला तर पेंजऱ्यातला पोपट म्हणलंच गेलं. ईडी काय वागते ते तर दिसतंच आहे. गेल्या काही ईडीनी विजय मल्ल्याला किती नोटिसा दिल्या आणि त्या नीरव मोदीला किती दिल्या हे काय विचारायचं कारण नाही, पण ईडी सतत काही नेत्यांना नोटिसा देते, काही पक्षांना टार्गेट करते. आता हे जेव्हा सुप्रीम कोर्टचे जजच आज रिटायर होतात आणि उद्या राज्यसभेत जातात सत्ताधारी पक्षाकडून, तेव्हा संस्था कोणत्या राहिलेल्या टिकलेल्या आहेत देशात, हा मुद्दा असतोच, तो आहेच. पण तो राज्याच्याही बाबतीत लागू होतो की राहुल कुलकर्णींना सकाळी, म्हणजे वाधवान प्रकरण काढलं म्हणून तुमचेच पत्रकार राहुल कुलकर्णींना सकाळी अनिल देशमुखांनी जी अटक करवली पोलिसांकडून, ती सुद्धा कोणत्या कायद्यात बसत होती. किंवा अर्णबची अटक असेल सकाळची, अर्णबबद्दल मला अजिबात आदर नाही. अर्णब हे भारतीय पत्रकारितेचं बिभत्स स्वरूप आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही. किंवा कंगना राणावतचं घर तोडणं असेल, तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का, व्हायला पाहिजे, परंतु कारवाई करताना स्टेट, म्हणजे मी पुन्हा राज्य किंवा केंद्र दोन्ही म्हणतो, एक व्यक्ती काहीतरी खुनशी असू शकते, एक व्यक्ती काहीतरी सूडघेऊ असू शकते, एक व्यक्ती काहीतरी केअरलेस असू शकते, परंतु स्टेट हॅज नो परमिशन टू बी केअरलेस, स्टेट हॅज नो परमिशन टू बी बायस, आणि स्टेटला ती कुठली कारवाई करायचा अधिकार, खुनशीनी आकसाने कारवाई करायचा स्टेटला अधिकार नाही. कारण मग व्यक्ती आणि स्टेट, म्हणजे पुन्हा मी स्टेट हे राज्यसंस्था या अर्थाने म्हणतो, केंद्र आणि राज्य दोन्ही त्यात आलं या अर्थाने म्हणतो. ते हा सगळ्यात गंभीर मुद्दा सध्याचा आहे की लोकांच्या ज्या संस्था आहेत त्या कोणातरी वेगळ्यांसाठी काम करतायत. मग भले महाराष्ट्राचे पोलीस असतील, नाहीतर ईडी असेल, नाहीतर सीबीआय असेल, नाहीतर आणखी कोणी असतील. हा गंभीर मुद्दा आहे जनतेच्या दृष्टीने की आमच्या एजन्सी ज्या आहेत त्या आता हायजॅक झालेल्या आहेत, त्या पूर्णतः राजकारण्यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. आणि याच्यात राजकारण्यांचा दोष किती हा मुद्दा पुन्हा बाजूला ठेवला तरी ज्या यंत्रणा आहेत त्या अधिकाऱ्यांचा दोष आहे की नाही हाही मुद्दा आहे. की गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना, ईडीच्या अधिकाऱ्यांना, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हे का वाटू नये की आम्ही ही वर्दी घालताना जी शपथ घेतली होती ती कोणत्या राजकीय पक्षाला संरक्षित करण्याची घेतली नव्हती, ती आम्ही जनतेला, तेव्हा प्रश्न या अधिकाऱ्यांनी विचारले पाहिजे. म्हणजे जे ईडीचे अधिकारी येतात आणि ज्यांच्या चौकशीने आदेशाने ह्या चौकशा सुरू होतात त्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर पण प्रश्न येतो की ते कोणाच्या इशाऱ्यावर आणि का काम करतायत. जर एखाद्या अधिकाऱ्यांनी ठरवलं, IPS अधिकाऱ्यांनी, तर तो पंतप्रधानांना असो की मुख्यमंत्री असो, तो कोणाचाही आदेश नियमांविरुद्ध असेल तर त्याला ती पूर्ण सवलत आहे की तो पाळणार नाही. परंतु अधिकारी सुद्धा असं का करतायत आणि इतकी कशी कणाहीन माणसं झालीत. म्हणजे मला आणीबाणीतला एक डायलॉग आठवला की त्यांना रांगायला सांगितलं तर ते सरपटायलाच लागले, अशी आजची केंद्रातली परिस्थिती आहे. मला वाटतं की ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि तुमचं हे गँगवॉर चालू दे. तुमचं तेव्हा आज मोदींचं सरकार आहे, उद्या ते नसेल, आज महाविकास आघाडी आहे, उद्या ते नसेल, परंतु या संस्थांना जो डॅमेज तुम्ही करतात आणि तुमच्या गँगवॉरसाठी, मी पुन्हा शब्द वापरतो, गँगवॉरच वाटावं लोकांना, अशा पद्धतीने आता हे चाललेलं आहे. ती काही जनतेला फार पटत नाही, हे मी सगळ्याच पक्षांना सांगू इच्छितो. आपापली सुधारणा करा आणि जनतेच्या साठी म्हणून काही गोष्टी करा, असं मला म्हणायचं. नीलम गोरेंना काही मुद्दा मांडायचा? नीलमताई, मला एक असं ओव्हरऑल मांडायचं आहे की सीबीआय असो, ईडी असो, या सगळ्या अत्यंत महत्वाच्या यंत्रणा आहेत, याच्यात काही शंकाच नाही. परंतु ज्या वेळेचा उल्लेख केला की संजय राऊत पूर्वी असं बोलत होते, असे आता आम्ही तथाकथित बरोबर सरकारमध्ये होतो
म्हटल्यावरती असं करणं अशक्य होतं ना संजय राऊतांना किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल दोघांवरती पण आम्ही त्यांचे सत्तेतच असल्यामुळे करणं अशक्य होतं, कारण शेवटी गव्हर्नमेंट मधूनच आम्ही तिथल्या तिथे बाहेर पडलो असतो तर त्याचा त्यांना त्रास झाला असता. आणि म्हणूनच नाईलाजानी ते 2014 नंतर जेव्हा युती तोडली, परत 2019ला लोकसभेला युती करण्यासाठी रांगत किंवा सरपटत आली, ही वस्तुस्थिती आहे त्यातली. त्याच्यामध्ये संजय राऊतांवरती जास्त का राग आहे हे उघड आहे, कारण मुखपत्राचं ते काम करतायत. ठीक आहे, भाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. मला सीबीआय आणि ईडी बद्दल एक सांगायचं की अमर्याद ज्यावेळेला सत्ता असते, ठीक आहे, पण अमर्याद सत्ता आहे ती कशासाठी आहे, तर तपास करण्यासाठी आहे. आणि मग त्या तपासांच्या मध्ये बघा, कल्पना गिरी नावाचं लातूरचं प्रकरण एखादं विश्वंभर चौधरींना माहिती असेल, त्या घटनेच्या मध्ये अजून 6 वर्ष झाली तारखा पडतायत त्या केसमध्ये जे आहेत. सीबीआयची मागणी तिच्या आई वडिलांनी केली आणि त्याच्यानंतर ते 6 वर्ष झालं अजून निकाल लागलेला नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की अनिल देशमुख जेव्हा विचारतात की सुशांत राजपूतच्या केसचं काय झालं पुढे तपासाचं, तर त्याच्यात आम्ही राजकारण कसं केलं. केशव चौधरींनी पीएनबी बँकेचा घोटाळा काढला. मला इथे सांगायला पाहिजे मुद्दामून की स्वतः उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अत्यंत चांगले वकील, सरकारी वकील नेमून सगळे त्या रिकव्हरी आणि सगळी प्रोसेस कोर्टामध्ये पूर्णपणे पीएमबी मधले जे लाभधारक आहेत, सामान्य ग्राहक, त्यांच्यासाठी सरकार पाठीशी उभं आहे. अशा वेळेला काय करायचं, धुरळा उडवून द्यायचा. मध्यंतरी एक चित्रपट आला होता, तसा धुरळा उडवायचा जेणेकरून जनतेला खरं काय ते दिसू नये. हे या सगळ्यांचा सिक्वेन्स तपासला जर का, तर आपल्याला दिसतं की एका मागून एक यांनी सगळं नियोजन केलेलं आहे. पुढची यादी पण एखाद्या सीडीची तयार असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काम काहीच नाहीये. यांना स्वतःला विरोधी पक्ष म्हणून जे काम करायला लागतं ना, बाकीच्या लोकांना पायी मोर्चे काढायला लागतात, दिल्लीपर्यंत चप्पल फाटे, हे यांना काहीच करायचं नाहीये. माध्यमांमधले 4 लोकांच्याकडे रोज बोलायचं, त्यांना सांगितल्यानंतर एका बाजूला 5-6 लोकांनी तेच ठरवून बोलायचं आणि लोकांच्या मध्ये गोंधळ निर्माण करून सरळ सरळ अगदी सरकारचं कुठे ना कुठे एक त्याच्याबद्दल संमिश्र असा प्रश्नचिन्ह तयार करायचा, एवढाच यांचा हेतू आहे. या ईडी चौकशीमधून काही निघतंय की नाही आपण परत 3 महिन्यांनी बोलू ना. मी आव्हान देते तुम्हाला सुद्धा, आणि आव्हान देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नव्हे पण केशव उपाध्याय जे आज बोलतायत त्याच्यावरती आम्ही म्हणतो ठीक आहे चौकशी चालू आहे, मला बोलायचंय, वेगवेगळ्या चौकशाची तुझं बोलायचंय, सगळा मुद्दा सोडून भरकटवून चर्चा काढायची कुठेतरी. आणि तुमच्या ज्या चौकशा चालू आहेत ना त्या राज्य सरकारच्या कडून अशा सूडबुद्धीने चालू आहेत असं तुमचं म्हणणं असेल जर का, तर त्याच्यावरती ज्या वेळेला पुढे त्या सुद्धा जातील त्याला तुम्हाला त्या गोष्टी दिसतील ना त्याच्यातल्या ज्या आहेत त्या. आणि त्यामुळे तुम्ही खडसेंची चौकशी 4 वर्षांनी त्याच्यानंतर काढतात, गेल्यानंतर आता परत काढतात. आणि बरोबर म्हणजे याच्यासाठी तुमच्याकडे ते सगळं तयार आहे. तुम्ही खडसे असताना त्यांच्याकडे पोलिसांची माणसं बसवली होती माहिती घ्यायला, हे सगळ्या दुनियेला माहिती आहे, सगळ्या दुनियेला माहिती आहे, सगळ्या मंत्रालयाला माहिती आहे. त्यामुळे ही जी कार्यपद्धती सगळी आहे ना, तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की कुठे ना कुठे कधी ना कधी फार मोठं प्रशिक्षण यांचं होणार आहे, एवढं मला सांगावं. एक छोटासा माझी ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर केशव उपाध्यांकडे येणार आहे. नीलम गोरेंनी आता जे मुद्दे मांडले त्यांना पटत नाहीयेत, त्यांनाही काही बोलायचं त्याच्यावरती. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ईडीची नोटीस येते आणि त्याच्यावरनं आरोप प्रत्यारोप आणि राजकारण रंगायला सुरुवात होते. ब्रेकपूर्वी नीलम गोरेंनी काही मुद्दे मांडलेले होते आणि त्यावर आता केशव उपाध्याय उत्तर देतात. केशव उपाध्याय. मला नीलमताईंनी आता बोलताना मला म्हणले मी आव्हान देते, ताई तुम्ही मला आव्हान दिलं तरी मी तुम्हाला आवाहन करतो, कारण माझी भाषा ती आहे. असं आहे की मुळामध्ये हेच तर तुम्हाला असं सांगणं आहे की काही आहे की नाही हे मला काही देणे घेणंच नाहीये. नसेल तर उत्तम आहे, आनंद आहे, स्वागत आहे ना. पण त्याच्यावर आज इतकं वैफल्यग्रस्त व्हायचं, इतकं निराश व्हायचं, इतकं कांगावा करायचा, हेच तर आमचं म्हणणं आहे. आपलं नाणं खणखणीत आहे. असं असताना मग आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी भाषा होती ती वैफल्याची भाषा होती, कांगाव्याची भाषा होती, ती कशासाठी करायची. आणि म्हणून माझं आवाहन आहे की जे व्हायचं ते होऊन जाऊ दे, त्यात समोर येईल तुमचं नाहीये तर नाहीये. एक त्यातलं. दुसरं मला काय म्हणाला ताई की चांगले चांगले वकील आम्ही दिलेत, म्हणजे राज्य सरकारने तर गेल्या वर्षभराचा विक्रम आहे. मी लिस्ट काढून द्यायला तयार आहे ताईंना की प्रत्येक प्रकरणामध्ये राज्य सरकारने कसा राज्य सरकार पराभूत झालं ह्याची एक लिस्ट काढून द्यायला तयार आहे. तिसरं, कोर्टाने काय म्हटलं सूडबुद्धी, राजकीय सूडबुद्धीबद्दल, मग ते कंगनाचं प्रकरण असो अथवा अर्णवचं प्रकरण असो, हे सुद्धा आपण एकदा बघितलं पाहिजे. मग राज्य सरकार कसं सूडबुद्धीने वागतंय हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये साध्या गोष्टी होत्या, ठीक आहे, मग तुम्ही लपवता का. पहिली गोष्ट अशी की मला नोटीस आलीच नाही, हे आज सकाळपर्यंत का सांगण्याचं कारण होतं, म्हणजे आपलं नाणं इतकं खणखणीत आहे, काही प्रॉब्लेम नाही.
तरी मग अचानक 2 तासात आज शिफ्ट कुठून घेतला गेला की नाही नोटीस आली मग काय मी बाप आहे सगळ्यांचा. मला सांगा या वाक्याचा अर्थ काय होतो. बरं, बायकांच्या पदरात लपून ताई नीलमताई तुम्ही इथं ज्येष्ठ अतिशय महिलांसाठी काम करणाऱ्या या ज्येष्ठ नेत्या आहात. नीलमताई तुम्हाला ही भाषा पटते का? बायकांच्या पदरात लपून अशा पद्धतीची भाषा ही शोभणारी आहे का संजय राऊतांना? महिलांबद्दल इतक्या अशा पद्धतीने बोलणं. त्यामुळे मला असं वाटतं की आजची प्रेस कॉन्फरन्स आणि एकूण ही आत्ताची शिवसेनेची भूमिका ही कांगावा करणारी. नीलम गोरे, नाही, मला असं वाटतं की विषयाचा विपर्यास करण्यामध्ये केशव उपाध्यायांना डॉक्टरेट द्यायला हरकत नाहीये. याचं कारण असं आहे की महिलांचा अपमान किंवा म्हणत असताना हे पहा, हा सगळा अशा पद्धतीचे एक त्या स्वतः शिक्षिका आहेत पहिली गोष्ट. दुसरा महत्वाचा भाग, मी त्यांना पर्सनली अनेक वर्ष ओळखते आहे आणि काय त्यांचं काम आहे, काय पद्धतीच्या अत्यंत एक साध्या सरळ व्यक्ती ते आहेत. आणि संजय राऊतांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून वर्षा राऊतांचा अकाउंटचा आधार जो घेतलेला आहे त्या संदर्भातलं ते वाक्य आहे. आणि महिलांचा अपमान कुठला, उलट मी असं म्हणेन की कुठेतरी छळवाद मांडलेला आहे हा जो आहे तो. जो अकाउंटमध्ये संजय राऊतांनी सांगितलं की राज्यसभेच्या ॲफिडेव्हिटमध्ये ज्याचा उल्लेख आहे, जे जगजाहीर हिशोब आहेत ते हिशोब ते अकाउंट देत असताना वर्षा राऊतांना नोटीस देऊन कुठेतरी एक ज्याला संजय राऊत एक स्वतः त्यांनी अनेक केसेस राम जन्मभूमी पासून ते बाळासाहेब ठाकरेंच्या केसेस त्यांनी स्वतः कोर्टामध्ये सहन केलेले आहेत, ते पुढे गेलेले आहेत, अनेक आंदोलनात आहेत. त्या प्रकारचं वर्षा राऊतांना काही एक्सपोजर असणार नाहीये. त्या पार्श्वभूमीवरचे ते वाक्य आहे. पण काय करायचं माहितीये का, सगळ्याच्या सगळं हे करून सगळ्याच्या सगळं काय साध्य करायचं आणि ठरवून अगदी की ते भडकलेलेच आहेत, ते वैफल्यवादीच आहेत. खरं सांगायचं तर त्यांची मनस्थिती म्हणण्यापेक्षा त्यांनी आज नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये थोडंसं रागवून आक्रमकपणे रोखठोक त्यांची भाषा वापरलेली आहे. नीलम गोरे यामध्ये मुद्दा आणखीन एक असा उपस्थित होतोय की त्यांनी सांगितलं की माझ्याकडे यादी तयार आहे, भाजपचे कोण कोण नेते ईडीच्या कार्यालयामध्ये गेले त्याची माहिती माझ्याकडे आहे, पुराव्यानिशी बोलतो. पण त्यांनी पुरावे उघड केले नाहीत किंवा संबंधित कुठच्या संस्थांना त्यांनी या संदर्भातले पुरावे दिले त्याबद्दलची काही माहिती नाहीये. मुद्दा असा होतो की जर आरोप होतोय तर त्याला प्रत्यारोप फक्त होतोय, त्या संदर्भात पुरावे समोर येत नाहीयेत, माहिती समोर दिली जात नाहीये. पुन्हा एकदा आरोपांचा धुरळाच आहे की हा. तुमची उत्सुकता जी आहे ना ती बरोबर आहे की अजून काय नावं आहेत काय नाही ते, आणि त्याच्याबद्दलची जी काय माहिती आहे ती योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रकाराने देणं याला म्हणतात. आता मी आता स्पष्ट बोलते, मंगल प्रभात लोढा यांच्याबद्दल डोंबिवली भागामधली माझ्याकडे लेखी निवेदनं आलेली आहेत, बरीच निवेदनं आलेली. दुसऱ्या एक महिला ज्यांचे नाव केशवलाही माहिती आहे, त्या खूप भाजपमध्ये फार मोठ्या ठिकाणी त्यांचा सगळा परिचित होता. त्यांनी मंगल प्रभात लोढांच्या बद्दल रेराबद्दल तक्रार आमच्याकडे दिलेली आहे, आम्ही पण ती रेराकडे दिलेली आहे. आता हे कुठे त्यांना ईडीला दिसत नाही बघा ही लोक तक्रारी, कारण ही जी तक्रारदार लोक आहेत ना ते सगळीकडे देत आहेत तक्रारी. असं नाहीये की फक्त आमच्याकडे आणून तक्रारी देत आहेत. आणि तिथे कुठेही कुणालाही सूडबुद्धीने कुठेही पुढे गेलेलं नाहीये सरकार. हे याच्यासाठी मी सांगू इच्छिते आपल्याला की अजून त्या सगळ्या कोर्ट काय म्हणाले ते आताचे त्यांचे स्टेटमेंट आहेत, निकाल नाही झालेले कुठल्याच केसेसमध्ये जे आहेत ते, की ज्याच्या आधाराने फक्त म्हणावं. फक्त एक हातामध्ये जर का हत्तीचं शेपूट दिसलं की सगळा हत्ती दिसला, सगळा न्याय मिळाला, अशा पद्धतीने बोलण्याची जी स्टाईल आहे ना यांची, त्याच्याबद्दल नीलमताई तुमचा आवाज कट होतोय, मात्र तुमचा मुद्दा लक्षात आलाय. केशव उपाध्याय, नीलमताईंचाच मुद्दा मी पुढे धरून तुम्हाला प्रश्न विचारते. अगदी तुमच्याकडेच येते, फक्त प्रश्न माझा हा आहे, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की ईडीच्या नोटिसा भाजपच्या नेत्यांना का येत नाहीयेत, की भाजप सत्तेत असलं म्हणजे ईडी फक्त भाजपेतर पक्षांविरोधात आपली काही कारवाई किंवा काय पाहत असते का, की तिथे फक्त गैरव्यवहार झालेला नाहीये ना वगैरे वगैरे. असं आहे, ज्या प्रकरणावरून हा सगळा धुराळा, नीलमताईंच्या भाषेत धुराळा असा शब्दप्रयोग करायचा, त्या बँकेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आमदार होते सरदार तारासिंग यांचा मुलगा आत अटकेत आहे, याची माहिती नक्की एक आपल्या घटनादत्त अधिकारी म्हणून तर नक्कीच असली पाहिजे. आता त्यांना अक्षरशः त्या तारासिंग यांच्या निधन ज्यावेळी झालं आणि त्यांना अंतिम संस्कार करायच्या वेळी त्याला जेलमधनं आणावं लागलं विनंती करून. त्यामुळे इथे कुणाला वाचवण्याचा विषय इथे नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. इथे भारतीय जनता पार्टीला काही ते म्हणा रेराकडे कंप्लेंट केली आहे, ठीक आहे रेराकडे कंप्लेंट केली आहे, पण याचा अर्थ कांगावा 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 बघा 4 लोक मिळून आले बघा आमच्याकडे सुडबुद्धी असं भारतीय जनता पार्टीने नाही केलं. एका सुरात म्हणजे जे नीलमताई सांगत होत्या ना ते सगळं नीलमताई काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतकं लागू होत होतं की सगळ्यांनी एका सुरात सकाळपासून सुरू केलं ही राजकीय सुडबुद्धी. असं आहे की माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या विषयामध्ये
तुम्ही जे काही जी आली नोटीस, समजा ती काय काय मागची नोटीस आहे, तर त्याचा खुलासा करायला जाऊन खुलासा करायला मागितलं, सांगा ना त्याच्यामध्ये. आणि न्यायालय तुम्ही तुमचंच वाईटही वाक्य केशव की उपाध्ये एक संजय राऊतांनी आणखीन एक मुद्दा असा उपस्थित आला केलाय, नाही. संजय राऊतांनी आणखीन एक, केशव उपाध्ये आणखीन एक त्यांनी मुद्दा असा उपस्थित केलाय की नोटिसीत कुठेही पीएमसी बँक बोला. किंवा इतर काही अशा कुठच्याही मुद्द्याचा उल्लेख नाहीये. मग भाजपचे नेते पीएमसी बँक आणि इतर सर्व गोष्टींबद्दल बिनधास्त प्रतिक्रिया देत कसे सकाळपासून बसलेले आहेत, हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. बदनामी करायची हाच येतोय, बदनामी करायची. केशव उपाध्ये मग मागे काय शब्द आता देतो मागे काय उत्तर. शब्द? मुळात असं आहे की या सगळ्या विषयामध्ये आता ताई माझं पूर्ण उद्या ना माझं हा नाही त्याचं उत्तर उद्या. मुळामध्ये असं आहे की त्यांनी असंही ते म्हणाले, धुराळा तुमच्या भाषेमध्ये ताईंच्या भाषेत बोलायचं, 120 भाजपा नेत्यांची यादी माझ्याकडे आहे. माझं म्हणणं मग ती वाट कसली बघताय? म्हणजे काही आता काय शिवसेनेला मुहूर्त वगैरे मान्य नसेल कारण आता त्यांनी हिंदुत्व सोडलंय, पण त्यामुळे अशी काही वेळ तारीख तिथे ठरली आहे का की 120 जणांची यादी नेऊन द्यायची आहे, 120 जणांची माहिती माझ्याकडे आहे, मी अमुक तारखेला देणार आहे? माझं म्हणणं आहे की तुम्हाला या जसं या वाक्याला काही अर्थ नव्हता तसे बाकीच्याही त्यांच्या इतर वाक्यांना काही अर्थ नव्हता की अमुक त्यांनी काय म्हटलेलं आहे, तमुक त्यांनी काय म्हटलेलं आहे. माझं म्हणणं आजची त्यांची पत्रकार परिषद ही कांगाव्याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येत नाही, हे सगळ्यात लक्षात ठेवलं पाहिजे. बरं निलमताई, अगदी थोडक्यात माझ्याकडे शेवटची काही मिनिटं, अगदी थोडक्यात. अगदी मी 3 वाक्यामध्ये सांगते की लोकसभेचं अधिवेशन जेव्हा घेण्याचं क्षमता तयार होईल केंद्र सरकारमध्ये, आता कुठली चर्चा न होता लोकसभेचं अधिवेशन गुंडाळलेलं आहे. तर जेव्हा लोकसभेचं अधिवेशन होईल त्यामध्ये संजय राऊत आणि त्यांना योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी ती यादी मांडतील. बर महेश तपासे. चर्चा केशव उपाध्यायने जो पहिला विषय काढला संजय राऊतांच्या बद्दल, त्याच्यावर मला टिप्पणी करायची. ते म्हणाले की संजय राऊत पहिल्यापासूनच असे आक्रमक बोलतात, काय नवीन नाही, फक्त फरक एवढाच आहे की 1 वर्षापासून ते तुमच्या विरोधात बोलायला लागले. आज जे प्रकरणाचा विषय चालू ते 10 वर्षाआधीच आहे. त्यावेळेला तुमची सत्ता ऐकून घ्या केशवजी, त्यावेळेला तुमची सत्ता नव्हती, त्यावेळेला ऐकून घ्या, त्यावेळेला आमच्या विरोधामध्ये बोलत असताना 10 वर्षाआधीचं प्रकरण जर आपण आज गृहीत धरलं तर त्यावेळेला युपीएचं सरकार होतं, युपीएने सुडाचं राजकारण केलं नाही. 10 वर्षाआधी एनडीए सरकारमध्ये नव्हती, मोदी साहेब प्रधानमंत्री नव्हते. आणि माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, 1 महिन्याआधी तुमचे आमदार निलेश राणे यांना माहिती कसं पडलं? आमदार निलेश राणेंना माहिती कसं पडलं? नितेश राणेंना माहिती कसं पडलं की असं होणार आहे? 1 महिन्याआधी आमदार नितेश राणेंना कसं माहिती पडलं की या ईडीची नोटीस येणार आहे, त्याच्यामध्ये पीएमसी बँकेचा उल्लेख होणार आहे? हा विषय आला कसा? हा विषय आला कसा? 1 महिन्याआधी तुमच्या एका आमदाराला कळालं कसं, हे सांगा. माझी वेळ संपत आलेली आहे. मला शेवटच्या 2 कमेंट्स घ्यायच्यात. मी अभय देशपांडेंकडे जाईन आणि शेवटची कमेंट मी विश्वंभर चौधरींची घेईन. अभय देशपांडे, थोडक्यात हे सगळं पाहता आता याची दिशा काय असू शकते, असा काही अंदाज मानता येईल आपल्याला? नम्रता, 2 युक्तिवाद नेहमी केले जातात. एक म्हणजे तुम्हाला विचारून कारवाई करायची का आणि नेत्यांविरुद्ध काही कारवाईच करायची नाही का? प्रश्न तो नाहीच आहे केशवराव. मला विचारायची गरज नाही. जी लोक लॉयल टू शेअर आहेत ते तुम्हालाही विचारत नाही, मलाही विचारत नाही. जे सत्तेत असेल त्याला विचारतात आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. त्याच्यामुळे आज तुमचं ऐकून चिदंबरमवर कारवाई होईल, उद्या सत्ता बदलली तर उलट होईल, तो प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की चुकीचं घडलं तर कारवाई झाली पाहिजे. फक्त एकच आहे की सिलेक्टिव्ह कारवाई कशासाठी? म्हणजे एखादी व्यक्ती एकाकडे कुणाकडे ड्रग पार्टी झाली म्हणून चौकशी होते आणि एक व्यक्ती जाहीर मुलाखतीत सांगते की मी ड्रग घेत होते, पण त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवायची गरज तपास यंत्रणांना वाटत नाही. ज्या व्यक्ती तुम्हाला 1 महिन्यापूर्वी स्वच्छ वाटत होत्या, आपल्या आदरणीय आणि श्रद्धेय वाटत होत्या, त्यांना अचानक त्यांच्यावर कारवाई सुरू होते. हे जे सिलेक्टिव्ह असतं त्या सिलेक्टिव्हच्या संदर्भातला हा उल्लेख आहे. दुसरं असं आहे की चौकशीला सामोरं जावंच लागेल. शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात न बोलावता जायला तयार होते. चौकशीला तर सामोरं जावंच लागेल, सत्य ते बाहेर येईलच. परंतु एका डोळ्याने बघणं हे कितपत बरोबर आहे एवढं कळलं पाहिजे. बरं, विश्वंभर चौधरी, वाइंड अप कमेंट. मला पुन्हा तोच कन्सर्न आहे माझा की सामान्य माणसांच्या संस्था अशा प्रकारे का वापरल्या जाव्यात, हा माझा कन्सर्न नाही त्याचा. कारण आजची राऊतांची पत्रकार परिषदेतले मुद्दे अगदी काही किंवा राजकीय लढाई राजकीय व्हावी वगैरे योग्य होते, परंतु त्यांची भाषा काही खूप चांगली नव्हती असं मलाही वाटलं. आणि मला हेही म्हणजे राऊतांची काही भाषा कधीच म्हणजे राऊत हे चांगलं बोलण्यासाठी काही प्रसिद्धच नाहीत फारसे. ते राष्ट्रवादीचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, परंतु त्यांनी काय ते बोलावं. परंतु जर त्यांच्याकडे खरोखर ही यादी असेल खासदार म्हणून तर त्यांनी ती लगेच उघड केली पाहिजे. हे काय चाललंय नम्रता आजकाल
की यांनी त्यांना दम द्यायचा जाहीर, त्यांनी यांना दम द्यायचा की आमच्याकडे तुमचे पुरावे आहेत, तुमच्याकडे आमचे पुरावे असले तर दोघांनी पुरावे लोकांसमोर मांडले पाहिजेत ना. राऊत खासदार आहेत, कोणी आणखी भाजपाचे लोकही अशा डरकाळ्या फोडतात की आमच्याकडे यांचे पुरावे, मग तुम्ही मांडा ना. मग तुम्ही थांबलाय कशासाठी? तुम्हाला काही पॉलिटिकल सेटलमेंट अपेक्षित आहे का शिवसेनेकडून की ते करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करताय? हे एकदा या खुलासा झाला पाहिजे. तेव्हा हे जे काही चाललंय की केवळ राजकारणासाठी, सत्तेच्या राजकारणासाठी जो वापर चाललेला आहे हा वेगवेगळ्या आयुधांचा, तो निश्चितच निषेधार्ह आहे. मी राऊतांची अजिबात बाजू घेत नाहीये. ते काय असेल ते होईल, त्याच्यातून काय व्हायचं ते सिद्ध होईल. चुकीचं असेल तर राऊतांवर कारवाई व्हावी, मला त्याच्याबद्दल काही एक म्हणायचं नाहीये. परंतु यंत्रणांचा वापर याचा मात्र लोक विचार करतायत गांभीर्याने, हे मला सगळ्याच राजकीय पक्षांना सांगायचं. यंत्रणांचा वापर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक वेळेला अशी काहीतरी नोटीस येते, कोणावर तरी कारवाई केली जाते आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडतो. सर्वसामान्य माणूस ज्यांच्या खिशातून या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी ज्यांचे पगार होत असतात, ही संस्था चालण्यासाठी जी काही रक्कम लागते ती या सर्वसामान्यांच्या खिशातून जाणाऱ्या करातनं येत असते. ते सर्वसामान्य ज्या वेळेला या कारवाई अंती काय काळं आणि काय गोरं हे सत्यासत्यता पडताळण्यासाठी जेव्हा पाहायला लागतात त्यावेळेला त्यांना दिसतो फक्त धुरळा, तो असतो आरोपांचा धुरळा. त्यामुळे अशा नोटीशी येत राहतील, कदाचित अशा कारवाया सुद्धा होत राहतील. अंती काय पाहायला मिळेल तर ते केवळ राजकारण, कारण यंत्रणांचा वापर केला जातोय का हा जेव्हा प्रश्न आम्ही सर्वसामान्यांना विचारला आमच्या एबीपी माझाच्या पोलमध्ये, त्यावेळेला 58% लोक म्हणतायत की हो, राजकीय फायद्यासाठी हा वापर होतो. 42% लोकांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. अर्थात जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांनी आपलं यामधनं कन्क्लुजन काढलेलं आहे. मात्र या सगळ्यांनी चर्चेसाठी वेळ दिला, चर्चेसाठी सगळ्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.